आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन 27 ऑगस्ट या रोजी होत आहे। ज्या ठिकाणी गणेश चतुर्थी आहे, तत्पूर्वी मुंबईतील अनेक गणेश उत्सव मंडळाचे गणपती आहेत ते आज रविवार असल्या कारणामुळे मुंबईमध्ये आपला गणेश उत्सव मंडळामध्ये विराजमान होताना पाहायला मिळतात। त्यातच आपण पाहतोय ते म्हणजे यावर्षी मुंबईतील गिरगाव येथील असलेल्या श्री गणेश उत्सव सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचं यंदाचं 100वे वर्ष आहे आणि याच 100व्या वर्षानिमित्ताने अत्यंत जल्लोषात ह्या गणेशाची आगमन मिरवणूक आहे ती पाहायला मिळते। पारंपरिक वाद्य वाजवत हे जे आगमन आहे ते करण्यात येत आहे। आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष आहेत। या संपूर्णपणे कार्यक्रमाबद्दल आपण त्याच्याकडून जाणून घेऊया। सर, काय सांगाल, यंदाचं 100वे वर्ष आहे, कशाप्रमाणे आगळीक वेगळीक असणार आहे आणि काय सांगाल, एवढ्या वर्षाची जी सेवा आहे ती गणेशाची तुम्ही केलेली आहात? खरोखरच ही एक प्रकारची सेवाच आहे जी त्यांनी आमच्याकडनं करून घेतलेली आहे आणि भरपूर खूप मोठी आणि चांगली आणि धार्मिक परंपरा आमच्या या गणेशोत्सवाला आहे की जेणेकरून आमच्याकडे मूर्तीच्या उंचीचं बंधन किंवा हे नाही आहे। पहिल्यापासून आमची ही मूर्ती आहे, ही पहिल्यापासून ही अशीच राहिलेली आहे आणि ही पूजेची मूर्ती असल्यामुळे त्याला काही आम्ही उंचीचं बंधन किंवा काही विशेष महोत्सव आहे म्हणून उंची वाढवावी असं कधी आम्ही काही ठरवलेलं नाही। आणि जी काय आमची परंपरा आहे आत्तापर्यंत चालत आलेली ती जपण्याचा आणि ह्या पुढे चालू ठेवण्याचा आम्ही एक धार्मिक आणि एक प्रामाणिक प्रयत्न करत आलेलो आहोत, यापुढे करणार आहोत। 100 वर्ष झालेली आहेत। 100 वर्षामध्ये किती पिढींनी या गणपतीची पूजा आहे ती केलेली आहे आणि आज आपण पाहतोय की 4 पिढ्या या ठिकाणी एकत्रित येऊन या गणेशाची मनोभावी जे आगमन आहे ते देखील करताना पाहायला मिळतं। पिढ्या म्हणाल तर तशा भरपूर पिढ्या झालेल्या आहेत आणि तुम्ही 4 पिढ्यांचा उल्लेख केला ते माझ्याही माहितीनुसार ज्या वेळा मी बघतोय त्या 4 पिढ्या झालेल्या आहेत। याच्या आधीच भरपूर जे होऊन गेलेले आहेत त्यांनी भरपूर या आमच्या गणपतीची सेवा उत्सव केलेला आहे आणि तीच आम्ही जपण्याचा आणि यापुढे चांगल्यात चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहोत, करत राहणार आहोत। 100वे वर्ष आहे, काय नक्की वेगळेपण आहे, काय वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येत आहेत? जसं आपण म्हटलात की 100 वर्ष अविरत सेवा तुम्ही केलेली आहे, यावर्षी काय वेगळेपण आहे? वेगळेपणा म्हणण्यापेक्षा आम्ही 100व्या वर्षाचं जे काही आमचं एक जो काय आपण म्हणतो सेलिब्रेशन म्हणतो ते आम्ही गेल्या वर्षीचा उत्सव झाला आमचा तेव्हाच आम्ही चालू केलं। या वर्षभरात मधल्या कालखंडामध्ये आम्ही भरपूर आमचे पारंपरिक कार्यक्रम करून घेतले, जसं की सामूहिक तिळगुळ समारंभ, त्याच्यानंतर गरबा ठेवला होता आणि त्याच्यानंतर मध्यंतरी गुढीपाडव्याच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा, असे भरपूर कार्यक्रम आम्ही वर्षभरात करून घेतलेले आहेत आणि आता जास्तीत जास्त या 10 दिवसात आमचा धार्मिक कार्यक्रमांवर भर असणार आहे। कार्यशाळा ठेवलेली आहे जेणेकरून जास्तीत जास्त POPची मूर्ती बनवण्याचं प्रमाण कमी व्हावं आणि जे इको फ्रेंडली गणपती आहेत मातीच्या मूर्ती त्याचं देखील इको फ्रेंडली आहे का? इको फ्रेंडली आहे, इको फ्रेंडली गणपती आहे। माधुस्करांची जवळजवळ 50 वर्ष आम्हाला ते मूर्ती देत आहेत आणि आमच्याकडे आता एक कार्यशाळाही घडवली जाणार आहे जेणेकरून नवीन पिढीला त्याचं प्रोत्साहन मिळेल आणि इको फ्रेंडली गणपती जास्त वापरली आणि POPचा वापर कमी होईल। तसंच सावरकरांचा पण एक आमच्याकडे कार्यक्रम यावेळेला ठेवलेला आहे, तोही आम्ही जल्लोषात साजरा करणार आहोत। आपण पाहिलं तर या संपूर्णपणे कार्यक्रमामध्ये ज्या गणेशाच्या मूर्तीबद्दल जी एक सर्वांनाच कुतूहलता असते त्या कुतूहलतेमध्ये पाहायचं झालं तर यावर्षीची मूर्ती ही फक्त यंदाच्या वर्षीची नसून गेल्या 100 वर्ष आहे ती 100 वर्ष या ठिकाणी सर्व ज्या मूर्ती आहेत ती आपल्याला पाहायला मिळतात आणि या गणपतीच्या मूर्तीमध्ये जे आगळक आहे वेगळीक आहे ती म्हणजे दरवर्षी सेम मूर्ती आहे ती या गणेश उत्सव मंडळामध्ये पाहायला मिळत असते आणि त्यामध्येच इको फ्रेंडली शाडूमातीची मूर्ती हे मंडळ आणत असतात। यंदाचं 100वे वर्ष आहे आणि याच 100व्या वर्षामध्ये हे गणेश उत्सव साजरा करत असताना सर्व धार्मिक कार्यक्रमावरती भर देणार असल्याचं देखील या मंडळाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। गणेश हॅरीनेकीसह निखिल चव्हाण TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।